क्रांतिकारी जय भीम। काल पुण्यामध्ये निखिल वागळे, आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांचा निर्भय बनो हा कार्यक्रम होता, सभा होती। परंतु कार्यक्रमाला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला, गाड्यांची काचा फुटली, एका महिला कार्यकर्त्यांना त्यांनी मारलं, तिचं त्या बहिणीचं डोकं फुटलं आणि सरेआम ही गुंडागर्दी भाजपचे लोक करत आहेत। आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गप्पा बसलेले आहेत आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। या महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो कार्यक्रम, या निर्भय बनोची सभा ज्या ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणी भीम आर्मी या निर्भय बनो कार्यक्रमाला संरक्षण देईल। निखिल वागळे असतील, विश्वंभर चौधरी असतील, आसिम सरोदे असेल किंवा अजून कोणी असेल, अशा सर्व या भारताच्या संविधान रक्षक कार्यकर्त्यांना भीम आर्मी संरक्षण देईल, आंबेडकरवादी संरक्षण देईल। कारण फुले शाहू आंबेडकर चळवळ नेहमी सत्तेच्या बाजूने उभी आहे आणि हीच लोक सत्तेच्या बाजूने काम करत आहेत, संविधानाच्या समर्थनामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेत आहेत। अशा वेळी आमचं कर्तव्य आहे त्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या बाजूने उभं राहणं। आणि भारतीय जनता पार्टीला आमचं आव्हान आहे, तुम्हाला अगर खरंच लढायचं असेल तर आमच्या समोर या, गाडीच्या पाठीमागून काच फोडू नका, आमच्या समोर या आणि दोन दोन हात आपण करूया। तुम्ही ज्या ठिकाणी बोलाल त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होऊ, कारण आम्ही लढणारे लोक आहोत, निधड्या छातीने लढणारे लोक आहोत। त्याच्यामुळे निखिल वागळे सर असतील किंवा अजून कोणी असेल, अशा सर्व लोकांसोबत आंबेडकरवादी, फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत आणि भीम आर्मीचे पण आहेत। त्याच्यामुळे आजपासून भारतीय जनता पार्टीला आमची चेतावणी आहे आणि आव्हान पण आहे, तुम्ही अगर परत असं कृत्य कराल तर याद रखा, ज्या ठिकाणी भेटाल त्याच ठिकाणी तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही। आता गाठ तुमची आंबेडकरवादी कार्यकर्त्याशी आहे, फुले शाहू आंबेडकरच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांसोबत आहे। जय भीम, जय भारत।